पुण्यात मागच्या वर्षी देखील करण्यात आलं होतं, यावर्षी देखील करण्यात आलेलं आहे. कसा एकूण प्रतिसाद असणार आहे नागरिकांचा? आपण जर पाहिलं असेल तर या फर्ग्युसन रस्त्यावरती खूप प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी असतात आणि आज सुद्धा आपण बघितलं तर या फर्ग्युसन रस्त्यावरती एक देशभक्तीपर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सर्वच विद्यार्थी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागात होते. आम्ही जी नोंदणी केली, मला असं वाटतं 7-8 हजाराच्या वरती विद्यार्थ्यांची याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्व नागरिक आज स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभागी होत आपल्या देशाचा जो झेंडा आहे, तिरंगा झेंडा, याचा स्वाभिमान, याचा अभिमान टिकवण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आजच्या या रॅलीचं खूप महत्त्व या ठिकाणी आहे आणि या निमित्ताने नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीला सुद्धा तिरंग्याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि हे महत्त्व कळत असताना त्यांची देशभक्ती जागृत झाली पाहिजे. अशा दृष्टीने ही तिरंगा यात्रा या ठिकाणी आज आहे. मागच्या वर्षी देखील आयोजन करण्यात आलं, तो उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद होता. यावर्षी देखील आता मुख्यमंत्री आज सहभागी होणार, तर यावर्षी कसा नेमका प्रतिसाद असणार आहे, आयोजन असणार आहे? खरं तर आपण पाहिलं असेल, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आज या रॅलीमध्ये सहभाग होत आहे. मला असं वाटतं देवेंद्रजी असल्यामुळं खूप युवांचा सुद्धा या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग होतोय आणि देशभक्तीपर गीत असतील, देशभक्तीपर घोषणा असतील, अशाने हा सगळा परिसर थोड्या वेळात दुमदुमून जाणार आहे. मित्र, पूर्वीचे तुमचे सहकारी आणि आत्ताचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालोडकर यांनी विरोध दर्शवला. मला असं वाटतं अमोलजींनी खरं तर यात विरोध नाही दाखवत. त्यांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षे या रॅलीमध्ये सहभाग झालं. त्यांनी सुद्धा आजच्या रॅलीमध्ये सहभाग व्हावा. त्यांनी उपदेश दिलाय मात्र की तुम्हाला अशा रॅलीचं आयोजन करायचं असेल तर तुम्ही एखाद्या खुल्या मैदानात करा, जेणेकरून पुणेकरांना त्रास होणार नाही. नाही, आमचाच त्यांना उपदेश आहे. तुम्ही जसं त्यांनी उपदेश आहे, त्यांनी या ठिकाणी सहभाग व्हायला, कारण ते सुद्धा मला असं वाटतं या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे तिरंग्याचा आपण स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे, आपण या रॅलीमध्ये सहभाग झाला पाहिजे.